हिंदी सक्ती विरोधात मनसे ही चांगलीच आक्रमक झालेली आहे। आज विविध ठिकाणी मनसेकडून आंदोलन केली जात आहेत। मुंबईमध्ये देखील मनसेचं आंदोलन पार पडलेलं आहे। पुण्यामध्ये देखील मनसेनं आंदोलन केलेलं आहे आणि पुन्हा एकदा मनसे चांगलीच आक्रमक झालेली आहे। आमचं आंदोलन हे जारीच राहणार आहे। आणि पोलिसांनी या ठिकाणी आमचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता नेमकं तुमचं म्हणणं काय? हिंदी सक्तीची करणाऱ्या राज्य शासनाचा धिक्कार असो। एकूण मनसेच्या ठिकठिकाणी आता आम्ही याच्या पुढे सुद्धा तीव्र स्वरूपात आंदोलन उभारणार आहोत। पण अनेक गाडी थांबव। वायर आपण बघू शकतो की मनसेच्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। हिंदीचे पुस्तक जाण्यासाठी आता इथे मनसेच्या वतीने आंदोलन सुरू होतं। घाटकोपरमध्ये ॲडव्होकेट यांनी इथे आंदोलन सुरू केलं होतं। अनेक जे मनसेचे कार्यकर्ते इथे आले होते, पण आता घाटकोपर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। सर काय सांगाल? आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही उभारणार आहोत। आपण बघू शकतो की मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे। सर काय सांगतात? पोलिसांनी परत ताब्यात जरी घेतलं असलं तरी सुद्धा आम्ही आंदोलनावर ठाम आहोत। आम्ही यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभारणार आहोत। काय म्हणणं काय, नक्की मागणी काय तुमची? शासनाचा आम्ही निषेध करतो हिंदी सक्ती विरोधात। आपण बघू शकतो की मनसेने आता पुन्हा एकदा हिंदी विरोधात जे आंदोलन आहे ते तीव्र केलेलं आहे। घाटकोपरमध्ये जे अनेक जे पदाधिकारी आहेत त्यांनी जे हिंदीचं पुस्तक आहे ते जाण्याचा प्रयत्न केला होता। आपण बघू शकतो की त्यांना आता पुन्हा एकदा त्यांची प्रतिक्रिया घ्यायचा प्रयत्न करू आपण। त्या ठिकाणी पोलिसांनी आमचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता मनसेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना कुठेतरी आता पोलीस घेऊन गेलेले आहेत। मनसेचे अनेक कार्यकर्ते इथे आले होते, त्यांनी जो हिंदीचं पुस्तक आहे तो जाळण्याचा प्रयत्न केला होता। कॅमेरामॅन स्नेहलसह मी पद्मेश पवार, पुढाई न्यूज, मुंबई। हिंदी सक्ती विरोधात मनसे ही चांगलीच आक्रमक झालेली आहे। सकाळी दादरमध्ये मनसेनं आंदोलन केलेलं होतं, बॅनरबाजी केलेली होती आणि त्यानंतर आता घाटकोपरमध्ये देखील मनसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। हिंदीचे एक पुस्तक जाळण्याचा प्रयत्न मनसैनिकांनी केलेला होता, त्याचबरोबर शासन निर्णयाची होळी देखील मनसैनिकांनी केलेली आहे।